पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या। वातावरण निवळलंय असं वाटत असतानाच रवींद्र धंगेकरांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला, ज्याने राजकीय वर्तुळ हादरून गेलाय। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी व्हिडिओ शेअर करत भाजपच्या पार्टी विथ डिफरन्सच्या दाव्याची हवा काढली आहे। धंगेकर यांनी महायुतीवर, विशेषतः भाजप आणि शिंदेच्या शिवसेनांच्या नेत्यांवर पैसा, सत्ता आणि डान्स बार या त्रिसूत्रीवरून गंभीर आरोप केले। परिणामी भाजपची ऐन निवडणुकांच्या तोंडावर कोंडी झाली असल्याचं समजतंय। आता हे नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर आपण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर राजकीय वातावरण तापलंय। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करून आपल्याच मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलंय। त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पुण्यातील प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीचा आहे, जो डान्स बार मध्ये नाचताना, विशेष म्हणजे एका महिलेवर पैसे उधळताना दिसतोय। धंगेकर यांनी या व्हिडिओला व्हिडिओ बॉम्ब म्हणत भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या दाव्याची खिल्ली उडवली आहे। ते म्हणतात, महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्स बार मध्ये उडवणारे प्रचार प्रमुख असतील तर उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार। त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये असा धडधडीत सवाल केला। या व्हिडिओ बद्दल सांगायचं झालं तर या व्हिडिओमध्ये एक पुरुष व्यक्ती एका महिलेसोबत नाचताना दिसतोय, जिथे गुलाबी रंगाचे लाईट्स आणि मागे काही लोक बसलेले आहेत। हे दृश्य डान्स बारच्या वातावरणासारखंच वाटतंय, ज्यात जवळून नाचणं आणि काही उत्साही हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ तुम्ही धंगेकरांच्या एक्स हँडलवर बघू शकताय। बरं, पुढे हा व्हिडिओ शेअर करत धंगेकर यांनी असा आरोप केलाय की ही व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदाराचे आर्थिक विषय सांभाळते आणि महापालिकेच्या निधीचा, महापालिकेच्या टेंडरच्या पैशांचा गैरवापर करून बारबालांवर पैसे उधळत आहे। यामुळे पुणेकरांच्या घामाच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा खळबळजनक दावा धंगेकरांनी या पोस्टच्या माध्यमातून केलाय। आणि या लगतच धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। ते म्हणालेत, लाडकी बहीण योजनेतून महिलांचा सन्मान करणाऱ्या नेत्यांनी स्पष्ट करावं की डान्स बार मध्ये पैसे उधळून तुम्ही तिथल्या महिलांना लखपती दिदी बनवताय का। एवढंच नाही तर भाजपने उमेदवारी देताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळे आरक्षण ठेवला असल्याचा गंभीर आरोपही धंगेकरांनी यावेळी केला। इतकंच नाही तर संस्कृतीच्या गप्पा मारणारे मोहोळ आणि पाटील आता गप्प का, त्यांनी सांगावं की चारित्र्यहीनांसाठी किती जागा राखीव आहेत, असा सवाल धंगेकरांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून केलाय। तसं बघायला गेलं तर धंगेकरांच्या या व्हिडिओ बॉम्बमुळे भाजपची तुर्तास कोंडी झाली आहे। ते कसं सांगते, हे प्रकरण पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलंय, जिथे 160हून अधिक जागांसाठी महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे लढतात। मतदानाच्या फक्त 24 तासाआधी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपच्या प्रतिमेवर याचा परिणाम होऊ शकतो। दरम्यान शिवाजीनगर आणि कोथरूड सारख्या भागात विकासाच्या मुद्द्यांऐवजी चारित्र्य आणि नैतिकतेचा मुद्दा सध्या चर्चेत आलाय। शेवटी काय, धंगेकर यांनी पुणेकरांना असं आवाहन केलंय की भ्रष्ट आणि चारित्र्यहीन उमेदवारांना धडा शिकवा, स्वाभिमानाचे आणि भ्रष्टाचार मुक्त पुण्यासाठी मतदान करा। आता या आरोपांमुळे महायुतीत तणाव वाढला असून निवडणुकीत या प्रकरणाचा मोठा फटका बसू शकतोय। धंगेकरांच्या या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून आता भाजप आणि शिंदेची शिवसेना यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।